एकुलता एक पोर आहे, मरणाच्या गोटात चाललाय, तरी पण मासाहेब राजांना असं नाही म्हणाल्या की एवढ्या वेळ दुसऱ्या कोणाला पाठवलं तर नाही का जमायचं. नाही, एकुलते एक तुम्ही आणि तुमचंच काही बरं वाईट झालं तर. पण नाही, उलट राजे आशीर्वाद घ्यायला आले आणि कडाडले मासाहेब, राजे खानाचा हिसाब चुकता करा, आम्हाला खान हवाय राजे. पण राजांना वाटलं खान बलाढ्य, कदाचित खानाच्या तावडीतनं आम्ही जिवंत परतच नाही आलो तर. तसेच ते मासाहेबांना म्हणाले, मासाहेब कदाचित खानाच्या तावडीतनं आम्ही जिवंत परतच नाही आलो तर. त्याच्या कडाटली सौदामिनी राजे नाहीच परत आला तरीही जिजाऊ समजून जाईल की आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्या काळजीनं तुमची पाऊलं रेंगाळता कामा नये. जा, मेला तरी चालेल. शिवाजी घडतो ना तो अशा संस्कारातनं. हल्ली आमची पद्धत आता बदलली. आता आमची आई पोराच्या सहलीसाठी त्याला एसटीत बसवायला जाते आणि त्याला सांगते, पोरा मधल्याच सीटवर बस बरं का. बाळ म्हणतात का नाही, कुठनं कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजेस, तू जगला पाहिजे बाळा. आमची सगळी धडपड हे पोरं जगवण्यासाठी आहे. अरे जिथं पोरं जगण्यासाठी तयार केली जातात ना तिथं पोरं खूप लवकर मरतात, आणि जिथं पोरं मरण्यासाठी तयार केली जातात ना तिथं पोरं मेले तरी पुरून उरतात. हा शिवचरित्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, सगळ्यात मोठा. आणि इथून कळलं इथल्या मावळ्यांना की राजा आपल्यासाठी मरायला तयार आहे, राजे आपल्यासाठी जीव द्यायला तयार आहे, राजे आपल्यासाठी मरायला तयार आहे. मग आपण का नाही. मग सुरू झाली स्पर्धा. तानाजी म्हणायचा, राजा द्या की इकडं, राजा जातो की मी, राजा भिडतो की मी, राजा मरतो की मी. तसा बाजी म्हणायचा, अरे ओ ताना, ही मोहीम आपली आहे, त्यासाठी मलाच लढलं पाहिजे आणि त्यासाठी मलाच मेलं पाहिजे. तसा येसाजी म्हणायचा, अरे ओ बाजी, आपण ह्यो डाव आपला आहे, त्यासाठी मलाच लढलं पाहिजे आणि त्यासाठी मलाच मेलं पाहिजे. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे जिथे माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत, मरण्यासाठी. तानाजीला सांगितलं कोंढाण्याचं, तानाजीनं काढलं होतं त्यावेळी रायबाचं लग्न. पण तानाजी कोंढाण्यात रायबाचं लग्न बाजूला टाकतो आणि कोंढाण्याचं लग्न करायला जातो. काय पेरलं राजांनी. तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेला तर परत रायबाचं लग्न करायला आलाच नाही. काय पेरलं राजांनी. का राजे असे म्हटले होते तानाजीला की तानाजी तेवढा कोंढाणा घे, मग तुझ्या पंचायत समितीचं तुझं बघतो, पंचायत समितीच्या टिकटाचं तुझं बघतो. त्या विशाळगडाची खिंड लढवत्या ना त्या बाजीला सांगलं, बाजी खिंड लढली पाहिजे तरच जिल्हाध्यक्ष करतो आणि तुला घेतो. काय दिलं राजांनी दिला होता महामंत्र. आणि तानाजी त्यातनच सांगायचं, हे राज्य माझं आहे, त्यासाठी मलाच लढलं पाहिजे आणि त्यासाठी मलाच मेलं पाहिजे. पण पूर्वी भारत हा माझा देश होता आणि आता भारत हा माझा कधी कधी देश झालाय. भारत हा माझा कधी कधी देश झालाय. उद्या तो राहील का, हा सर्वात मोठा चिंतनाचा विषय आहे. अशा वेळी आमच्या पोराच्या हातात शिवचरित्र चालतं बोलतं विद्यापीठ आहे ते, चालतं बोलतं विद्यापीठ आहे ते. शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले हे त्यांचं कर्तृत्व नाही, गड उभारले हे त्यांचं नेतृत्व नाही, तर शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतून नॅशनल कॅरेक्टर्स पैदा केली, राष्ट्रीय चारित्र्य आणि आदर्श घडवले हे त्यांचं कर्तृत्व आहे. कोणीही घ्या, तानाजी घ्या, बाजी घ्या, मुरारबाजी घ्या, येसाजी घ्या, सगळ्याचं आयुष्य सांगतं की कसं जगावं आणि कसं मरावं. शिवाजी महाराजांनी सर्वात पहिलं हेच सांगितलं की हे तुझं आहे, त्यासाठी तुलाच लढलं पाहिजे, तुलाच